श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आजचा दिवस आपल्याला खूप छान, सुखाचा, आनंदाचा, भरभराटीचा जाओ हीच स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. दिनांक 26 फेब्रुवारी, वार आहे बुधवार आणि या दिवशी आहे महाशिवरात्री. आणि महाशिवरात्रीला आपल्याला करायचं आहे एक प्रदोष व्रत. प्रदोष व्रताच्या दिवशी महादेवांना काही गोष्टी अर्पण करायच्या आहेत, त्यामुळे आपल्या व्यवसायामध्ये भरभराट होईल. प्रदोष व्रत हे महादेवाला समर्पित आहे. प्रदोष व्रताचा महिमा शिवपुराणात सांगितला आहे. या दिवशी महादेवाची उपासना केल्यास जीवनातील सर्व संकटे दूर होतात. प्रदोष व्रत हिंदू धर्मात विशेष मानले जाते. प्रदोष व्रत दर महिन्याच्या शुक्ल व कृष्ण पक्षातील त्रयोदशी दिवशी या तिथीला येते. ज्या दिवशी प्रदोष व्रत असते त्या आठवड्याच्या दिवसावरून प्रदोषाचे नाव असते. हिंदू धर्मग्रंथामध्ये प्रदोष व्रत महादेवाला समर्पित आहे. हिंदू धर्मग्रंथांमध्ये या दिवशी महादेवाची पूजा करण्याची आणि उपवास करण्याची परंपरा आहे. धार्मिक मान्यतेनुसार प्रदोष व्रत आणि उपासना केल्याने महादेवांचा आशीर्वाद प्राप्त होतो. या दिवशी प्रदोष काळात पूजा करण्याचे महत्त्व आहे. या दिवशी उपवास आणि उपासना केल्याने जीवनात धन आणि आनंद वाढतो. असे मानले जाते की या दिवशी पूजेच्या वेळी महादेवाला काही विशेष वस्तू अर्पण केल्यास व्यवसायात इच्छित यश आणि लाभ होतो. जाणून घेऊयात काही खास गोष्टी. कधी आहे प्रदोष व्रत? या महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी 25 फेब्रुवारी रोजी दुपारी 12:47 ते 26 फेब्रुवारी 11:08 पर्यंत आहे. त्यामुळे हे व्रत 25 फेब्रुवारी रोजी करण्यात येणार आहे. या दिवशी आहे मंगळवार, त्यामुळे याला भौम प्रदोष असे म्हटले जाईल. या दिवशी काही वस्तू शिवलिंगाला अर्पण करायच्या आहेत. प्रदोष व्रताच्या दिवशी शिवलिंगाला दूध, दही, मध इत्यादी अर्पण करायचे आहे. तसेच मंत्राचा जाप करायचा आहे. असे मानले जाते की या वस्तू शिवलिंगावर अर्पण केल्याने आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा उच्चार केल्याने महादेव आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या इच्छा पूर्ण करतात. प्रदोष व्रताच्या दिवशी पूजा करताना शिवलिंगाला गंगाजल आणि बेलपत्र अर्पण करावे. असे केल्याने व्यावसायिकाला अपेक्षित नफा मिळतो. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास तुमच्या मित्र परिवारांमध्ये तसेच नातेवाईकांमध्ये नक्की शेअर करा. तुम्हाला नक्की याचा फायदा होईल. तसेच आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला नक्की प्रेस करा, म्हणजे आमचे नवनवीन नोटिफिकेशन्स तुम्हाला भेटत राहतील. प्रदोषाच्या दिवशी ज्या लोकांना प्रदोष करायचा आहे, जी लोक कर्जबाजारी झाली आहे, ज्यांच्यावर कर्जाचा डोंगर आहे, अशा लोकांनी हे व्रत केल्यास आपल्या डोक्यावरचे कर्ज संपून आपण कर्जबंधनातून मुक्त होऊन आपल्या डोक्यावरील कर्जाचा भार हलका होणार आहे. त्यासाठी आपल्याला शिवलिंगावर काही वस्तू अर्पण करायच्या आहेत. तर काय आहेत त्या वस्तू आणि काय फळ भेटणार आहे ते पाहूयात. प्रदोष व्रताच्या दिवशी शिवलिंगावर गंगाजल आणि तांदूळ अर्पण केल्याने कर्जाशी संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळते. आर्थिक फायदाही होतो. आता आपण प्रदोषाच्या दिवशी काय करायचं ते पाहिले तर त्या दिवशी कोणत्या गोष्टी आवर्जून टाळायच्या आहेत आणि कोणत्या गोष्टी अर्पण करायच्या नाहीत हे सुद्धा तेवढेच महत्वाचे आहे. तर या दिवशी शिवलिंगावर कोणकोणत्या गोष्टी आवर्जून टाळाव्यात, म्हणजे कोणकोणत्या गोष्टी अर्पण करायच्या नाहीत हे सुद्धा पाहूयात. शिवलिंगावर तुळस, हळद आणि कुंकू चुकूनही अर्पण करू नये. असे मानले जाते की यामुळे महादेव क्रोधित होतात. शिवलिंगावर या वस्तू अर्पण केल्यास महादेव आपल्यावर क्रोधित होतात. त्यामुळे आपण जो प्रदोष व्रत केले आहे ते व्रत कशासाठी केले आहे, त्याचे इच्छित फळ आपणास मिळत नाही. तसेच त्याचे विपरीत परिणाम सुद्धा आपल्याला दिसू लागतात. त्यामुळे या दिवशी शिवलिंगावर चुकूनही या वस्तू शिवलिंगाला अर्पण करायच्या नाहीत. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि महाशिवरात्रीच्या सर्व महादेव भक्तांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.